एखाद्या दिवशी जर कुठे जायचं असेल ना तर नेहमीच माझी घाई असते आणि मी बोलणी खाते. तसंच झालं आजही. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत करते. तर अशा ठिकाणी आज आम्ही गेलो होतो की जिथे संदीपची कार जी आहे ती चढतच नव्हती आणि शेवटी फायनली चढाली. खूप अथक प्रयत्नानंतर चढली. तर आज आम्ही गेलो होतो माझ्या माहेरच्या देवीला, की जे की आम्ही दरवर्षी जातो. आता मी पुण्यात असल्यामुळे मलासुद्धा तिथे इन्व्हाइट केलं जातं आणि आम्ही सगळे ऑल फॅमिली जातो, म्हणजे माझी माहेरची पूर्ण फॅमिली. आणि फायनली गाडी चढल्यानंतर बघा माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली. नाहीतर मला वाटलं होतं की ही गाडी त्याला खाली ठेवून त्या कारमधल्या सगळ्यांना चालत वरती यावं लागतं की काय. कारण हे जे देवीचं मंदिर आहे ते बऱ्यापैकी डोंगरावरती आहे आणि तिथे अजून रस्त्याचं म्हणावं तसं नियोजन किंवा व्यवस्थित असं रस्ता रुंदीकरण वगैरे झालेलं नाही. खूप माती आहे ज्यामध्ये कारचे टायर घसरतात. तर आम्ही अगोदरच वरती आलो होतो आणि त्यानंतर संदीप आणि प्राची वहिनी आणि मुलं वगैरे सगळं त्या गाडीमध्ये होते, दोन्ही वहिन्या. आणि येताना आम्ही टिफिन घेऊन आलो होतो. जसं की त्या आल्यानंतर देवीचं दर्शन घेतलं, नैवेद्य दाखवला आणि जेवायला बसलो. तर जेवणामध्ये बघा मस्त असा पुरणपोळीचा छान बेत होता, मसाले भात. त्यानंतर मी येताना साखरेचे गुलाबजाम आणले होते. मस्त असं इथे डोंगरावरती छान असं मुलांनासुद्धा खूप आवडलं. आम्ही जेवण केलं आणि जेवल्यानंतर मस्त अशी तयारी केली. त्यानंतर बघा जेवल्यानंतर ही पुरुष मंडळी अशी काही टम्म फुगली होती की त्यांना वॉकशिवाय पर्यायच नव्हता. मस्त हे वॉक करत होते. त्यानंतर इथे आम्ही सगळेजणं आवरून घेतलं. वहिनी मम्मी जेवण करत होती. हे सगळं झाल्यानंतर निघायची तयारी. त्यानंतर इथे देवीच्या दर्शनासाठी बरीच मंडळी आली होती आणि कियांशचं काहीतरी वेगळं चाललं होतं, कुठली तरी झाडं तोडून आणायची. इकडे घालू केसात असं आणि मला म्हणायचं आत्तू हे फुल डोक्यामध्ये लाव. त्याने हे पानं आणली होती आणि मला म्हणे आत्तू हे तू डोक्यामध्ये लावतेस का, बघू कशी दिसते. आणि त्याच्या इच्छेखातर मी हे डोक्यामध्ये त्याला घालून दाखवले. त्यानंतर देवीला पप्पांनी घेऊन आले आणि पप्पा गाडीमध्ये बसले. शेवटी तिथे एक चाफ्याचं छान असं फूल होतं. ते चाफ्याचं फूल तोडून मी मम्मीला दिलं आणि असा होता माझा आजचा दिवस. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. चला बाय, भेटूया पुढच्या छानशा मिनी ब्लॉगसोबत. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका.